नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. मंडळी, आज आम्ही कामानिमित्त नाशिकला आलो होतो. घरून आम्ही 5:45ला निघालो होतो. तर आता वाजले आहे सकाळचे 8, म्हणजे 8ला पण 5 मिनिटं बाकी आहे ते बघा. तर काम जे आहे ते आमचं थोडंसं उशिरा होतं. तर तिचे पप्पा म्हटले चल तुला मस्तपैकी छान असं नवशा गणपतीला नेतो. बऱ्याच दिवसाचं त्यांचं चाललं होतं आमचं जोडीने यायचं पण कामामुळे आम्हाला वेळ मिळत नव्हता. आम्ही सकाळी 5:45ला निघालो आहे. तर खूप भरपूर अशी थंडी होती रस्त्याने, पण तसं पूर्ण पॅक करून आलो होतो, पण तरी पण लई थंडी वाजली. तर आज फायनली आम्ही दोघं जण जोडीने आलो आहे नाशिकला श्री नवशा गणपती देवस्थानमध्ये. तर चला आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांनी कमेंटमध्ये करा आणि थंडी कशी आहे आज मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला दर्शन घेऊ. अशी काय चाललं ती सणा चाल जर सण चालायला मला लई थंडी वाजते. अयो डायरेक्ट असा लट 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 कापून लागला. अयो वाट आल्यावर झाले मला डायरेक्ट. एवढं पुढं गार राहतं का? गार आहे पाण्यातून बघ कशा वाफा निघून राहिल्या. गार वाफ आहे गरम वाफ आहे तेच का ना. भारी का? मस्त आहे बरं का. बोटिंग बिटिंग वाटतं इथं. मग भारी भारी. आम्ही लय सकाळी आले. वातावरण लय मस्त आहे. पाणी बिणी पाण्यातून डायरेक्ट वापस निघू राहिला बे. मग गार. थंडीच्या दिवसामध्ये पाणी गरम राहतं माहिती का? पण आता पाण्यात हात घालायला सुद्धा वाचला नाही मला. माझ्या हात डायरेक्ट घेतले का असे लट 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 राहिलं. थंडी आहे. लय दिवसात चाललं होतं तृप्तीच्या पप्पांचं की चल तुला नवशा गणपतीला न्यायचंय, पण योग आला नाही. बहुतेक मंडळी आता विचार करते का तुम्ही संगमनेरचे, तुम्हाला नाशिक मध्ये नवशा गणपतीचं मंदिर कसं माहिती. तर तृप्तीच्या पप्पांनी इथं किती वर्ष काम केलेलं आहे हो नाशिक मध्ये? 2008 ते 2013. 2008 ते 2013 म्हणजे जवळपास 5 वर्ष. 5 वर्ष तृप्तीच्या पप्पांनी हॉटेलमध्ये इथं काम केलेलं का मंडळी नाशिक मध्ये. त्याच्यामुळे नाशिक मधल्या बऱ्याचशा माहिती त्यांना आहेत. तर आता ह्या वेळेस आम्ही आलोय नवशा गणपतीला. पुढच्या वेळेस कुठं जायचंय हो? सोमेश्वरला नेक्स्ट वेळेस. त्याच्या कामानिमित्त येत असतो. कामानिमित्त आलं का देवाला पण जायचं. हो मासे आहे तेव्हा तिथं. बाय बाय बाय. ए काय घेतलं ट्रेंडिंग व्हिडिओ बनवायचा. आता जुना होत आला राव. एक दीदीला एक मला घेतात. कोणते कलर घेतले? लावतो ना ते चालू नाही केलेलं आहे. सगळ्या चालू केलं ना लोक चालू करून बघतात. करायचं लाईट चालू. बंद करून ठेवा भाऊ फक्त. मग तेच पहिले दाखवतोय तुम्हाला. 3 मोड आहे. एक हा बघा, हा एक फास्ट आहे, हा स्लो आहे, त्याच्यानंतर अजून स्लो आहे, मग बंद. पुरा खुश होईल ना. लाईटवाला आहे ना, माल नव्हता एवढा. आणि आता या लाईटवाला सर्वात जास्त, ते पण इमोजीवाला भेटलाय मला. हा ना. नाही तर प्लेन भेटत होतो. आता पॅक करतो ना, पॅक करू का नको घेऊन जाणार होतो. एक दादा आणि एक तुम्ही घालता का काय म्हणतात? दादा कशाने घालते? आम्हीच घालू आता. हे पहा मंडळी, आपल्याला नाशिक मध्ये पण आपले फॉलोअर मंडळी भेटलेले आहेत. नमस्कार करा दादा. नमस्कार. नेहमी आपले व्हिडिओ बघत असतात ते तुम्ही नेपियर व्हिडिओ वाले का? आम्ही हे पूर्ण घ्यायचं होतं आणि आपण म्हटलं गाडीवरती यायला गार पडलेला असतं. तिचे पप्पा पण फेमस झालेले आता.